चॉपर राईसची व्हिडिओ बघून आपल्या कस्टमरला झाली चॉपर राईस खायची इच्छा, तर लगेच मस्तपैकी याच्या 4 थैल्या घेतल्या, 4 नाही 5 थैल्या घेतल्या आणि 5ही थैल्यामध्ये असं आपण पॅक करायला. तुम्ही जर ऑर्डर केली तर ऑर्डर तुमच्यापर्यंत अशीच पोहोचणार. 5 थैल्या येतील, त्याच्यात लगेच पॅकिंग करून गाडी घेऊन आपण निघून सरळ तुमच्यापर्यंत पोहोचणार. तर लवकरात लवकर ऑर्डर करा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विशाल ठोंबरे. आपल्या मिनी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर गाइस चला पहिले तर आपण जाऊ दुकानावर मस्तपैकी आपल्याला ऑर्डर आली होती. चिकन चॉपर राईसची ऑर्डर आहे. चिकन चॉपर राईसचा जेव्हापासून आपण व्हिडिओ सोडलाय तेव्हापासून आपल्याला ऑर्डर चिकन चॉपर राईसच्याच आहेत. तर चिकन चॉपर राईस मध्ये एकदम क्वांटिटी क्वालिटी एकदम बेस्ट आहे. आपल्या सगळ्या कस्टमरने ही ऑर्डर करून टेस्ट करून बघितली आहे. तर सगळ्यांनी आपल्याला तारीफ करून सांगितले चिकन चॉपर राईसची टेस्ट एक नंबर आहे. लगेच आपल्याला जी ऑर्डर आली चिकन चॉपर राईसची ती आपण चालू पोहोचवायला. तर लवकरात लवकर तुम्ही पण ऑर्डर करू शकता. जशी आपण ऑर्डर केली तशी अशी पॅकिंग होणार आणि पॅकिंग झाल्यानंतर आपल्याकडून डिलिव्हर होणार. तर लगेच मस्तपैकी पॅकिंग करून झाले आणि सरळ निघालो गाडी घेऊन डिलिव्हर करायला. असंच तुम्ही पण ऑर्डर करू शकता. अशीच तुमची ऑर्डर रेडी होणार, अशीच आपण घेऊन. तर लवकरात लवकर शॉपला व्हिजिट करा, नाही तर आपल्या इथं होम डिलिव्हरी अवेलेबल आहे, ते पण फ्री होम डिलिव्हरी. तर लवकरात लवकर ऑर्डर करा किंवा शॉपला व्हिजिट करा. तर आपल्याला लागली भूक, तर मस्तपैकी आपण दाल चावल खायला घेतले. दाल चावल उस्तादने आज बनवले. जेवण वगैरे करून तर मस्तपैकी झाले. तर लगेच घरी जाण्यासाठी निघालो. घरी जाऊन थोडाफार आराम करून वापस रिटर्न आपल्या दुकानावर येऊ. घरी आल्यानंतर कपडे बघतोय, आपले कपडेच गायब आहेत. अर्धे कपडे कुठे गायब झाले काय तर समजत नाही. आता कपडे घेऊ का कपड्याचं दुकान घेऊ. लवकरच आपल्या कपड्यांची शॉपिंग करायला लागलं. तर झाले, जे आपल्याला घरी काम होतं ते झालं आणि आराम पण करून झालं. तर लगेच वापस दुकानावर आलो. दुकानावर आल्यानंतर काम यांचं चालू आणि आपल्याला पार्सल जसे येतात तसे पार्सल आपण द्यायला गेलो. तर आपल्या मित्राचा फोन आला आणि सांगितलं की आपल्या भाच्याचा बर्थडे आहे. तर लगेच त्याच्यासाठी आपण मस्तपैकी गिफ्ट घेतला. गिफ्ट मस्तपैकी पॅकिंग वगैरे केला आणि पॅकिंग वगैरे करून झाल्यानंतर डायरेक्ट त्याच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर बघतोय की त्या छोट्या मुलाचा बर्थडेच नाही, बर्थडे आहे या बाबूचा आणि आपण गिफ्ट आणलंय या बाबूसाठी. आता तर झाला पचका, पण काय करणार, त्याचा पण बर्थडे येईल तेव्हा त्याला तोच गिफ्ट. तर अजून आपल्यासाठी 2 चॉपर राईसची ऑर्डर होते. आपल्या कोळेगाव मधूनच आल्या होत्या. तर मस्तपैकी आपण ते डिलिव्हर करायला गेलो. तर निघालो लगेच. आपल्या काकूचा बर्थडे होता, तर मस्तपैकी त्यांना केक वगैरे घेऊन आलो आणि त्यांचा बर्थडे सेलिब्रेट केला. बर्थडे वगैरे करून झाल्यानंतर मस्तपैकी दुकानावर जाण्यासाठी निघालो आणि आपल्या वस्तादला सांगितलं मस्तपैकी चिकन फ्राय राईस बनव. चिकन फ्राय राईसची पण एकदम टेस्ट एक नंबर. तर लगेच सर्व घरी जाण्यासाठी निघालो. दुकान वगैरे बंद केले आणि वस्ताद मस्तपैकी घरी चालले. त्यांना इथं घिसरला सोडून आपण गाडी घेऊन आपण सरळ कोळेगावला निघालो. जर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, फॉलो करा.